नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा प्रिय असा गणेश उत्सव शेवटच्या टप्प्यात आला आहे. अगदी आज आपला विसर्जनाचा दिवस जवळ आला आहे. गणपती उत्सव लोकमान्य टिळकांच्या युगापासून किंवा काळापासून आजपर्यंत त्यांनी फार काही असे बदल त्यात पाहिलेत. त्यात वेगवेगळी मंडळं महाराष्ट्राच्या गावागावात, खेडोपाडी, बस्तीवर, शहरांमध्ये, बरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे आपले मराठी बांधव गेले, तिथे स्थायिक झाले, त्यांनी तिथे त्यांच्या पद्धतीने गणपती बाप्पाचं जे पूजन किंवा आगमन होतं ते साजरं केलं. आणि आपला गणपती बाप्पा, मला असं वाटतं, सर्व देशांमध्ये, अमेरिका म्हणू नका, इंग्लंड म्हणू नका, त्याला आपण सर्व UK म्हणतो, पण त्याचं मूळ नाव हे इंग्लंडच आहे. इंग्लंड म्हणू नका, युरोप म्हणू नका, फ्रान्स म्हणू नका, स्पेन, युरोपियन कंट्री, सर्व देशांमध्ये, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अशा सर्व कंट्रीजमध्ये जे आपले मराठी बांधव, भारतीय बांधव जे गणपती बाप्पाला मानतात, त्याचं आगमन होतं. 1.5 दिवसापासून 10व्या 11व्या दिवसापर्यंत त्याची आरती मनोभावी करतात. ह्या सर्वात आपल्या लहानग्यांचं, अगदी सर्वांचं त्यांना आवडणारा हा बाप्पा आपला आज निरोप घेणार आहे. मुलांना खूप दुःख होतं. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. पाहता हे गणपती उत्सवाचे 10 दिवस कधी निघून जातात आणि पुढील काही दिवस जोपर्यंत स्मरणात आहे बाप्पाचं सर्व काही, ते मन हेलावून टाकतात. सारखी आठवण येते. ह्या खूप चांगलं जे आनंदाचं वलय गणपती बाप्पा घेऊन जातोय. मी अगदी माझ्या मुलीला म्हणतोय, आता गणपती बाप्पा आपल्या मम्मी पप्पाकडे चालला. तर त्यासाठी एक सुंदर अशी कविता माझ्या वाचनात आली. ती मला वाटलं, माझ्या मनाला भावली आणि ती सर्वांनाही तशीच आवडेल अशी आशा करतो. तुमच्या काही लोकांनी ही ऑलरेडी किंवा अगोदर ही वाचली असेल, पण मी वाचतो, मला खूप आवडली. बाप्पाचं आपण सर्व आपापल्या परीने भक्ती करतो आणि त्यावरच ही कविता, पद्य कुणीतरी रचलंय. मी त्याबद्दल मला माहिती नाही आहे, पण मला भावलं म्हणून म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ आपण त्यावर करूयाच. श्री गणेशा करूयात. नाही मागणार सुख तुला, पण दुःख सहन करण्याची ताकद दे गणराया. पराभव झाला तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत झुंजण्याची शक्ती दे. आयुष्य म्हणजे रणांगण आहे. माझी लढाई मलाच लढू दे. सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही, पण तुझ्या मायेचा आधार दे. सगळ्यांना कुठे फुले मिळतात, थोडे काटे सहन करण्याची ताकद दे.
पडता पडता रडतानाही मला हसायला येऊ देत. कधी वाट चुकलीच तर मात्र न मागताही मदतीचा हात दे. आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात ए अनंता फक्त तुझी साथ दे. खूप मार्मिक कविता आहे. आयुष्यात मी नेहमी जिंकेल असं नाही. मला बऱ्याचदा पराभव सहन करावा लागेल. त्या पराभवाला कसं सामोरे जायची त्याची ताकद आय थिंक सो जास्त लागते. त्याचप्रमाणे फुलं सगळ्यांनाच भेटेल असं नाही ना. काटे पण आल्यानंतर ती झेलायची ताकदही मला हवी आहे. हाच तर आयुष्याचा प्रवास आहे. हेच तर जीवन आहे. पण या सर्वात बाप्पा शेवटला कवी म्हणतात की तुझी साथ अनंता प्रत्येक आयुष्याच्या चांगल्या वाईट प्रसंगात असू देत. एवढीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.